स्वानंदी फक्त अभिनय सोडून बाकी सगळं करते. स्वानंदी भरतनाट्यम शिकते. स्वानंदी उत्तम पेंटिंग्स, उत्तम चित्रकार आहे. ती थोडंसं ॲस्ट्रॉलॉजीमध्ये पण ती थोडंफार काम करते. न्यूमरॉलॉजीमध्ये पण थोडं काम करते आहे. ती आता कांतप्रिया सगळ्या ब्रँड आलेला आहे आणि ती आता लॉ पण करते. वाव. त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी करते. तर थोडं तिला जरा ह्याच्यापासून बाजूला राहिलं तर मला काही प्रॉब्लेम नाही. असं स्वतःहून काही बोलतच नाही. तिला सुरुवातीपासूनच तिला असा डेस्कवरचा जॉब हवा होता किंवा असं काहीतरी हवं होतं जे तिच्या अधिकारामध्ये असेल, असं काहीतरी तिला करायचं होतं. मी तिला म्हटलं होतं की तुला येतात ऑफर्स, तू कर. उद्या आयुष्यात ते नको कुठे रिग्रेट रसायला की अरे आपण मी केलं असतं तर बरं झालं असतं. पुढे जाऊन आयुष्यामध्ये तुला तसा एखादा चान्स आला तर तेही करायचं. आपण ओपन राहायचं कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत. आपण माइंड आपलं ओपन ठेवायचं. मी हेच करणार आणि मी हे करणार नाही असं माणसाने कधीही करू नये. कधी कुठली गोष्ट तुम्हाला अपॉर्च्युनिटी चांगली येईल आणि ती सक्सेस होईल हे तुम्हाला माहिती नसतं. जसं मी सांगते की पूर्वी फक्त मला चित्रपट आणि की नाटकच आवडायचं. सिरियल मला फार जमायच्या नाहीत की बाबा बापरे 20-20 दिवस आपण तसा अभिनय कसा काय करायचा असं साधारण माझ्या डोक्यामध्ये यायचं. पण आता तसं माझ्या डोक्यातून तो मी ब्लॉकच काढून टाकला. ते ब्लॉकेज होतं माझ्या डोक्यातलं, माइंडमधलं, ते मी काढून टाकलं आणि मला खूप छान छान कामं, छान छान रोल्स यायला लागले. म्हणून म्हटलं ना सगळं आपल्या माइंडमध्ये असतं ते तुम्ही क्लिअर करावं लागतं गोष्टी की तुम्हाला छान अपॉर्च्युनिटीज परमेश्वर देत असतो.